श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्याच चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, उद्या आहे संक्रांत. संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गडगड बोला. हा सण वर्षातील पहिला सण चालू होतो, तर याबद्दलच आपण थोडीशी माहिती बघणार आहोत. इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे की पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. आणि हा सण आपल्या मराठी पौष महिन्यात येतो. तर हा आपल्या भारतातील प्रमुख महत्त्वाचा सण आहे. तर आज मी तुम्हाला 2025च्या मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर ती सर्वांनी पूर्ण ऐकावी, कारण अर्धवट माहिती ऐकल्यानंतर अर्धीच माहिती मिळेल. तुम्हाला काय करायचं आहे, कुठली कामं वर्ज्य आहे, केव्हा आहे, हे गोष्टी माहिती पडणार नाही. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ जर कोणी ताई दादा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. यावर्षी मंगळवार 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांतीचा दिवस साजरा करणार आहोत. या सणाचं वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम 14 जानेवारीलाच येतो. केव्हा केव्हा तरी 15 जानेवारीला येतो, पण शक्यतो जास्तीत जास्त 14 जानेवारीलाच मकर संक्रांती येत असते. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा सण मकर संक्रांत साजरा केला जातो. तसंच मकर संक्रांतीनंतर दिवस थोडा थोडा मोठा होत जातो, रात्र कमी होत जाते. तर यावर्षी मकर संक्रांत 2025मध्ये याचे फळ मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2024 सके 1946 पौष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:54 तर संध्याकाळी 4:54 आहे. यावर्षी वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिन्ही संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. हाती शस्त्र, गदा, केशराचा टिळा, वयाने कुमारी, वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे. जातीने सर्प आहे. मोती धारण केला आहे. वार नाव व नक्षत्र नाव मोहदरी आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेत वाहत आहे. संक्रांतीचे फल. ज्या वस्तू संक्रांतीने परिधान केल्या आहेत त्या वस्तू यावर्षी महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथे जनतेला सुख प्राप्त होईल. यावेळेस काय दान द्यावे, तर नवे भांडे, गाईला घास, तीळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी संक्रांतीमध्ये दान द्यायचं आहे. संक्रांतीमध्ये काय करू नये, काय वर्ज्य आहे. कामं: कठोर बोलणे, दात घासणे, गवत वृक्ष तोडणे, गाई म्हशींचे धार काढणे व कामाविषयक सेवन ही कामे करू नये. हा सण 3 दिवसाचा असतो. तर 13 जानेवारीला भोगी, 14 जानेवारीला मकर संक्रांत आणि 15 जानेवारीला
किंक्रांत म्हणजेच कर. तर अशा 3 दिवसाची ही मकर संक्रांती आपण सर्वांनी मिळून साजरी करूया. या 3 दिवसाचं खूप वेगळं महत्त्व आहे. तर ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. ज्यांना ही माहिती असेल त्यांनी दुसऱ्यांना ओरली तरी सांगा. व्हिडिओ आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांनासुद्धा ह्या माहिती मिळेल. अगदी छोटीशी माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. झालेली सेवा स्वामी महाराजांच्यांनी रुजू करते. तुम्हाला काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल, तुमच्या घरात काही समस्या असेल तर नक्की कमेंट करा, आपण त्यावर सेवा देऊ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.